नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आर-आर-बी अँड एस-एस-सी एक्झाम पॅटर्न आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 4 आहे, ज्यामध्ये आपण आपल्या कोकण रेल्वे पदभरती 2026च्या गट क व गट ड चे सर्व काही पदांकरता परीक्षाभिमुखाची संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्न आपण आपल्या व्हिडिओ सिरीजमार्फत आपण कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्ही रेल्वे संदर्भात किंवा एस-एस-सीची जर तयारी करत असाल तर फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण का आपण आपल्या चॅनलवर रेल्वे आणि एस-एस-सीची संपूर्ण काही तयारी आपल्या मातृभाषेतून म्हणजेच की मराठीमधून आपण संपूर्ण या ठिकाणी तयारी करून घेत असतो, ज्यासाठी तुम्हाला लागणारा सर्व स्टडी मटेरियल, परीक्षा फॉर्मॅट व त्यासोबतच जे काही IMP स्वरूपाचे टेस्ट सिरीज असतात ते आपण तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण परीक्षा दृष्टिकोनातूनच जे काही आपल्या IMP क्वेश्चन्स या ठिकाणी पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर नवीन असाल, मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला नसाल तर ते देखील तुम्ही पाहून घ्या. त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन जे की पाहता येणार असेल. तर प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय म्हणतो पहा. खालीलपैकी कोणत्या पेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण बदलून आकार बदलतात, यापैकी कोणती जी पेशी आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की वनस्पती पेशी. तर वनस्पतीच्या पानावर असणाऱ्या जे काही पर्णरंध्राच्या भोवती रक्षक पेशी जे की असतात, ज्याला गार्ड सेल्स असं जे आहे ते म्हणतात, जेव्हा या पेशीमध्ये पाण्याचा साठा वाढतो तेव्हा त्या फुगतात आणि पर्णरंध्र जे आहे ते उघडते. जेव्हा पाणी कमी होते तेव्हा ते आकुंचन पावतात आणि पर्णरंध्र जे आहे जो की बंद होतो. अशा प्रकारे वनस्पती पेशी पाण्याचे प्रमाण बदलून स्वतःचा जे आहे ते आकार बदलत असतात. पर्याय नंबर अ त्यामुळे त्याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे. लूप किंवा कॉपर टी सारखी गर्भनिरोधक साधने मानवी शरीराच्या कोणत्या भागात जे की ठेवली जातात यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, गर्भाशय यामध्ये जे आहे ते ठेवली जातात. तर कॉपर टी किंवा लूप हे जे आहे जे की इंट्रोक्युटेन डिव्हाइस, ज्याला आपण IUID असं जे आहे ते म्हणतो, जे की शॉर्टमध्ये त्याला IUD असं जे आहे ते म्हटलं जातं. तर हे स्त्रियांच्या गर्भाशयात बसवले जाते. यामुळे शुक्राणूची हालचाल मंदावते आणि गर्भधान जे की रोखले जाते. फर्टिलायझेशन थोडक्यामध्ये की रोखलं जातं. म्हणून पर्याय नंबर अ या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणार असेल. तर बरेच विद्यार्थी आपल्या टेस्ट सिरीज संदर्भात देखील आपल्याला जे आहे ते मेसेज करत होते. तर मित्रांनो, आपण जे काही कोकण पदभरती आपली आहे जी की PYQ बेस आपण संपूर्ण काय सोडवलेले आहे, तर त्याला अनुसरून व येणाऱ्या एक्सपेक्टेड स्वरूपाची असं आपण एक महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीजची बॅच जी आहे ती सुरू केली आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल त्या सर्व पदांकरता ती जी एकमेव बॅच जी की तुम्हाला उपयोगी पडणारी आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण काही परीक्षा दृष्टिकोनातून जो काही पेपर फॉर्मॅट आहे, पेपर पॅटर्न आहे, त्यानुसारची सर्व काही तुम्हाला जर टेस्ट सिरीज हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सिरीजची लिंक आहे. तुम्ही त्यांच्यावर क्लिक करून त्यांच्याशी व्हॉट्सअपवर संभाषण करून तुम्ही मित्रांनो त्या ठिकाणी जे आहे आपली टेस्ट सिरीज जे आहे ते मिळवू शकता. ज्या विद्यार्थ्यांना कोकण रेल्वेची पदभरती चांगल्या प्रकारे व योग्यता मार्गदर्शनाखाली करायची आहे त्याने लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून जे आहे त्या ठिकाणी तुम्ही टेस्ट सिरीज जे आहे ते मिळवू शकता. ज्यांना ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच मेसेज करू शकता मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 3 असा आहे. ओझोनचा थर जो आपल्याला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवतो तो कोठे स्थित आहे? या ठिकाणी जो काय म्हटलेला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी जो आहे ज्याला इंग्लिशमध्ये स्ट्रॅटोस्फिअर असं जे आहे ते म्हटलं जातं, म्हणजेच की त्याला स्थितांबर असं जे आहे मराठीमध्ये म्हणतात. तर पृथ्वीच्या वातावरणातील दुसऱ्या थराला जे आहे जे की स्थितांबर असं जे आहे ते म्हणतात आणि या थरामध्ये ओझोन जे आहे जे की वायूचा थर असतो. हा थर सूर्यापासून येणारी घातक अतिनील किरणे, ज्याला आपण अल्ट्राव्हायोलेट किंवा UV रेज असं देखील म्हणतो, हे शोषून घेतो आणि पृथ्वीवर सजीवांचे जे आहे ते संरक्षण करतो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 4था. पेस मेकर खालीलपैकी कोणत्या शारीरिक अवयवाशी संबंधित आहे? पेस मेकर तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की हृदय याच्याशी हे संबंधित आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. 1984च्या भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू गळती झाला? तर याचं उत्तर आहे जे आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी क, मिथिल आयसोसायनेट हे जे आहे थोडक्यामध्ये की वायू जो आहे जो की गळती झाली होती. तर 2 आणि 3 डिसेंबर 1984च्या जे आहे रात्री भोपाळ येथील युनियन कार्बाइड या कीटकनाशक तयार करणाऱ्या कारखान्यातून जे आहे जे की मिथिल आयसोसायनाइट या अत्यंत विषारी वायूची गळती झाली होती आणि ही भारतातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना मानली जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे. कोणत्या प्रकारची कायम ऊती जे की जलचरांना तरंगण्यास करण्यास मदत जे की करते? तर जे काही जलचरांना जे काही पाण्यात राहणारे असतात त्यांना जे आहे तरंगण्यास मदत करते असं म्हटलेलं आहे, जी कोणती ऊती आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणचं
हे जे आहे ते होणारं असेल, त्याला एरेकायनामा असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं उत्तर जे की होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, जेव्हा आम्लारीसह अभिक्रिया करते तेव्हा खालीलपैकी काय तयार होते, या ठिकाणी असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क्षार, पाणी आणि उष्णता असं जे आहे जे की तयार होतं. तर आम्ल आणि आम्लारी यांच्यातील अभिक्रियेला जे आहे जे की उदासीनीकरण असं जे आहे ते म्हणतात, ज्यात आम्ल प्लस आम्लारी जे की ज्याचा क्षार हा बनतो आणि क्षार प्लस पाणी हे उष्णता जे की आहे. या ठिकाणी असं याचा जो काही उदासीकरणाचं जे आहे प्रोसेस होणारी असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे जो की 8वा, जर एखाद्या वस्तूचं वस्तुमान दुप्पट केले आणि त्याचा वेग कायम राहिला तर त्याची गतीज ऊर्जा डॅश होईल. तर कशी होईल त्याची ऊर्जा? तर त्याची ऊर्जा जी आहे जी की दुप्पट होणारी असेल. पर्याय नंबर याचं जे आहे ते उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, मेंडेलने त्यांच्या प्रयोगासाठी वाटाण्याच्या झाडांचे किती विरुद्ध लक्षणांचे जे जोड्या निवडल्या होत्या? तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की 7 जे आहे ते जे काही जोड्या निवडलेल्या होत्या. तर आनुवंशिकतेचे जनक मानल्या गेलेल्या ग्रॅगर मेंडल यांनी वाटाण्याच्या झाडावर जे आहे प्रयोग करताना 7 विरुद्ध लक्षणांचा जे जोड्या जे आहे ते निवडलेल्या होत्या. पर्याय नंबर याचं त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, 19व्या शतकाच्या सुरुवातीस रासायनिक मूलद्रव्यांच्या गुणधर्मामधील आवर्ती कल पद्धतशीरपणे ओळखणारा आणि त्यांना त्रिकामध्ये विभागणारा पहिला शास्त्रज्ञ कोण होता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की जोहान वॉल्फगांग डोबेरायनर हा जो आहे थोडक्यामध्ये होता. त्या आपण जोहान डोबेरायनर असं देखील शॉर्टमध्ये म्हणतो. पर्याय नंबर याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 11वा, मुळांपासून पानापर्यंत आणि खनिजांच्या वहनांसाठी कोणता वनस्पती ऊती जो की जबाबदार असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी जायलाईम हा जो आहे थोडक्यामध्ये जे की असतो त्याला जलवाहिनी असं देखील म्हणतात. तर वनस्पतीमध्ये 2 मुख्य वहन ऊती असतात, ज्यामध्ये पहिला आहे जायलिम या ठिकाणचा जो की जायलिम आहे आणि दुसरा आहे फ्लोयम या ठिकाणीचा आहे पहा, जो की पर्याय नंबर मध्ये आहे, फ्लोयम जो की आहे. तर जाईलम हा जो आहे काय करतो, तर मुळांशी शोषलेलं पाणी आणि खनिजे वनस्पतीच्या वरच्या भागाकडे वाहून नेतो आणि जो फ्लोयम आहे तो पानामध्ये तयार झालेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांकडे जो आहे तो वाहून नेतो. हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती जे की पटल नसते? तर या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणचं जे की रायबोझोम या जे आहे थोडक्यात पेशी घटकाभोवती जे आहे जे की आवरण नसते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, डॅश त्यांच्या अन्नसाखळीतील प्राथमिक ग्राहक निवडा. तर खालीलपैकी सर्वात योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे अन्नसाखळीतील प्राथमिक ग्राहक. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की नाकतोड, हरिण, उसातील खोडकिडा हे जे आहे ते होणारं असेल. प्राथमिक ग्राहक म्हणजे काय, तर हे शाकाहारी प्राणी असतात जे अन्नासाठी थेट उत्पादकावर जे की अवलंबून असतात. आता यामध्ये आपला जो काही नाकतोडा, हरिण आणि उसातील खोडकिडा आहे हे तिन्ही केवळ वनस्पती जे की पाने खातात, म्हणून हे जे आहे जे की प्राथमिक ग्राहक आहे. तर इतर विकल्पामध्ये जे आपल्याला बेंडूक, साप, मासे, वाघ हे द्वितीयक किंवा तृतीयक मांसाहारी ग्राहक आहेत. म्हणून पर्याय नंबर याचं या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा पुढचा 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विषम मिश्रण नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की समुद्राचं पाणी हे जे आहे ते नाही, जे की विषम मिश्रण या ठिकाणी. तर सममांगी मिश्रण जे की कायला म्हणतात, तर ज्या मिश्रणामध्ये घटक सर्वत्र एकसमान मिसळल्याचे असतात आणि साध्या डोळ्यानं वेगळे दिसत नाहीत, त्याला जे आहे जे की सममांगी मिश्रण असं म्हणतात. आणि विषम मिश्रण म्हणजे ज्यातील घटक एकजीव होत नाहीत. उदाहरणामध्ये पाण्यात वाळू, चिखलमय पाणी, रक्त हे जे आहे जे की विषम मिश्रण आहेत. पर्याय नंबर त्याचं त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतरचा 15वा प्रश्न, खालीलपैकी कोणते अनुकूलन जलचर वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यास मदत करते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की वनस्पतीच्या खोडांमध्ये मोठी छिद्र हे जे आहे जे की करतात. तर जलचर वनस्पतीच्या खोडांमध्ये आणि देठांमध्ये मोठ्या मोकळ्या जागा असतात. या पोकळ्यांमध्ये हवा साठवून ठेवल्यामुळे जे काही वनस्पतीचं वजन आहे हलके होते आणि तिला
जे काही पोहण्यासाठी जे की पाण्यावर सहज तरंगण्यासाठी जे आहे जे की मदत होते. म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर जे आहे ते होणारं असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 15 क्वेश्चन होते जे की आपण जनरल सायन्सवर पाहिलेले आहेत. तर आता इथून रेग्युलरली आणि डेली आपण या ठिकाणी जे आहे IMP स्वरूपाचे व टॉपिक वाईज प्रश्न कव्हर करणार आहोत. तर पुढील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजची बॅच हवी आहे त्यांनी आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.